नमस्कार. उद्या रविवार, उद्या अधिक महिन्यातील पौर्णिमा आहे. अशी संधी पुन्हा 3 वर्ष तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सकाळी वेळात वेळ काढून तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे ही एक वस्तू. सर्व बाधा, विघ्न हे दूर होणार आहेत आणि कुटुंबाची प्रगती होईल. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतील. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहिले तरीही चालेल. तर मैत्रिणींनो, उद्याची ही तिथी साधीसुधी तिथी नाही आहे, खूप महत्त्वाची तिथी आहे. त्यामुळे तुम्हाला सकाळी वेळात वेळ काढून हे काम करायचे आहे. आणि हे काम कोणत्या वेळेत करायचे आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर तुम्ही 11:30 वाजेपर्यंत कधीही हे काम करू शकता आणि खूप सोपे आहे. अधिक मास पौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व हे अत्यंत विशेष आहे. या दिवशी केलेले कोणत्याही उपायांचे फळ हे इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. तर अक्षय पुण्याची प्राप्ती यामुळे होते. अधिक मासाचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या पौर्णिमेला विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात. या दिवशी श्रद्धेने व्रत आणि विष्णू सहस्त्रनामाचे पाठ केल्याने जन्मांतरीचे पापे नष्ट होतात, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. तुम्हाला शक्य असेल तर अधिक मासातील पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि नकारात्मकता दूर होते. कुटुंबामध्ये सुख, शांती, समृद्धी ही प्राप्त होते. तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पौर्णिमा ही माता लक्ष्मीच्या प्राकट्याची तिथी मानली जाते. अधिक मासातील पौर्णिमेला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करायची आहे आणि एक लाल रंगाचा कोरा कपडा घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला 5 कवड्या ठेवायच्या आहेत, 1 हळकुंड ठेवायचे आहे आणि 1 गोमती चक्र ठेवायचे आहे. ही पोटली तयार करून तुम्ही त्यांच्या पूजेमध्ये अर्पण करायचे आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या चरणी. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः मंत्राचा देखील जप करू शकता. हा उपाय केल्याने धनप्राप्ती 100% होणार आहे. तर हा साधा सोपा उपाय नक्की करा. चला आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. अत्यंत महत्त्वाचं हे काम आहे, कारण पौर्णिमेच्या दिवशी उंबरठा पूजनाला खूप महत्त्वाचे मानले जाते आणि उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्वच असते. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता, नकारात्मकता येत असते. तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जानेच प्रवेश करावा, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण हिंदू धर्म, वास्तुशास्त्र आणि आपल्या संस्कृतीमध्ये घराच्या उंबरठ्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून ते घराचे सुरक्षा कवच आणि समृद्धीचे प्रवेशद्वार मानले जाते. उंबरठ्याशी संबंधित काही नियम देखील खूप महत्त्वाचे आहे. उंबरठ्यावर माता लक्ष्मीचा वास असतो आणि धार्मिक मान्यता अशी आहे. त्यामुळे उंबरठ्यावर तुम्ही उभे राहायचे नाही आहे, उंबरठ्याचा आदर करायचा आहे. आणि उंबरठ्याचा आदर केल्यास, पौर्णिमेच्या दिवशी त्याचे पूजन केल्यास तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीही टिकून राहते. त्यासोबतच भगवान विष्णूंनी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला होता. हिरण्यकशिपूला घरात किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री न मारण्याचे वरदान मिळालेले होते. त्यामुळे नरसिंहदेवांनी त्याला संध्याकाळात म्हणजे संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर मांडीवर घेऊन त्याचा वध केला होता. तेव्हापासून उंबरठ्याला चौकटीचे मुख्य केंद्र आणि मर्यादा मानले जाते. नकारात्मक ऊर्जेला प्रबंधित करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उंबरठा हा घरातील सर्व सकारात्मक ऊर्जाही बाहेर जाण्यापासून रोखतो. बाहेरील नकारात्मकता ऊर्जाही घरामध्ये येण्यापासून देखील रोखतो. वाईट शक्तींचा घरामध्ये प्रवास करू देत नाही. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दाराचा उंबरठा हा राहू ग्रहाशी संबंधित असतो. उंबरठा व्यवस्थित असेल तर दोषमुक्त असेल तर घरामध्ये अचानक येणारी संकटे हे टळत असतात. तर इतके सारे महत्त्व या उंबरठा पूजनाला आहे. म्हणून उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ही संधी सोडायची नाही. आपण प्रत्येक पौर्णिमेलाच उंबरठा पूजन हे करत असतो, परंतु तुम्ही ही अधिक महिन्यातील म्हणजेच पुरुषोत्तम मासातील पौर्णिमा सोडू नका. कारण महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे दोघांचाही शुभ संयोग हा उद्याच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी सुयोग जुळून येणार असल्यामुळे तुम्हाला हे छोटेसे काम करायचे आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही बाहेर जाणार नाही. तर तुम्हाला उद्या हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. वेळ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे. त्यानंतर तुम्हाला एक थोडंसं तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे. गंगाजल देखील तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि उंबरठ्याच्या आत थोडेसे मध्यभागी असे सर्वत्र ठिकाणी थोडे थोडे पाणी शिंपडून घ्यायचे आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन ते पाणी सर्व पुसून घ्यायचे आहे.
यामुळे रात्रभरात राहिलेली कोणतीही नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर असलेली ती बाहेरच नष्ट होते. तुम्ही पाहिलं असेल, आपले पूर्वज जे आपले घरचे जुने परंपरा आहे, आजी पणजी ह्या लोक आपले काय करायचे, सकाळी उठल्या उठल्याच सर्वप्रथम काम म्हणजे उंबरठा स्वच्छ पुसून घेणे, घराच्या बाहेर सडा टाकणे. यामुळे काय होतं की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये खरंच प्रवेश करत असते. परंपरागत चालत आलेली ही प्रथा आपली आजकाल कमी होत चाललेली आहे. तर तुम्ही असे उंबरठा पूजन केल्याने लक्ष्मीचा वास कायम तुमच्या घरामध्ये राहील. तर तुम्हाला हा उपाय करताना एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडे गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचे आहे आणि तुमच्या उंबरठ्यावर लेपन करायचे आहे. आता हे प्रत्येकालाच माहीत आहे की कसे करत असतात. त्यानंतर तुम्हाला ते लेपन पूर्णपणे व्यवस्थित करून झाल्यावर त्यावर तुम्हाला कुंकवाने उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे, शुभतेचे प्रतीक आहे. तुम्ही हे काढल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करताना कुठलाही अडथळा येणार नाही. स्वस्तिक काढल्यामुळे आणि त्यासोबतच तुम्ही जर 2 दिवे लावले, तुपाचा दिवा लावला तर उत्तम किंवा तेलाचे जरी लावलं तरी चालेल. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या एक एक दिवा जर तुम्ही लावला आणि स्वस्तिक जर असेल तर साक्षात तुमच्या घराच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच आणि सकारात्मक वलय हे निर्माण होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. तर तुम्हाला दिवे ठेवण्याआधी त्याखाली फुलाचे आसन द्यायचे आहे किंवा तुम्ही तांदूळाचे दिले तरीही चालेल. त्यासोबतच 2 स्वस्तिक काढल्यानंतर त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला जी महत्त्वाची वस्तू सांगणार आहे ती ठेवायची आहे. तुम्ही ही वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो, अक्षय धनलाभ होतो. तर तुम्हाला यापैकी जे काम करणे शक्य झाले ते आवर्जून करा. मी तुम्हाला यामध्ये अत्यंत महत्त्वाची वस्तू सांगणार आहे. तर अधिक मासातील पौर्णिमेला उंबरठा पूजन करताना त्यावर एक अत्यंत महत्त्वाची वस्तू देखील ठेवत असतात आणि ती चमत्कारिक मानली जाते. त्यासोबतच मी तुम्हाला या ठिकाणी मंत्र देखील सांगणार आहे. तर तुम्हाला वस्तू एक म्हणजे चांदीची पट्टी जर तुम्हाला आवर्जून उंबरठ्यावर ठेवणं झाले तर ठेवा. जर नाही शक्य झाली तर मग तुम्हाला एक हळकुंडाचा तुकडा ठेवायचा आहे किंवा अख्खे हळकुंड ठेवायचे आहे. त्यासोबतच पिवळी मोहरी ठेवायची आहे. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार या वस्तू उंबरठ्यावर ठेवल्याने कधीही घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही आणि वाईट शक्तींचा प्रभाव घरावर पडत नाही. आता तुम्हाला महत्त्वाची जी वस्तू मी सांगणार आहे ती पुढे शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ती खूप महत्त्वाची आहे. माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरामध्ये विष्णू आणि लक्ष्मी या दोघांचेही आगमन घरात होते अशी ती वस्तू आहे आणि उद्याच्या या अधिक मासातील पौर्णिमेला त्याचे महत्त्व खूप जास्त आहे. तर तुम्हाला एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक अख्खे हळकुंड, त्यावर थोड्याशा अक्षता आणि थोडीशी पिवळी मोहरी हे बांधून त्याची एक लहान पोटली तयार करायची आहे. ही पोटली अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी पूजानंतर उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला आतील बाजूला बांधावी. असे केल्याने सर्व नकारात्मकताही बाहेरच नष्ट होते. त्यासोबतच अजून एक विशेष महत्त्वाचा उपाय मी सांगत आहे. तर उंबरठ्याला नमस्कार करून प्रार्थना करावी, हे माता लक्ष्मी या अधिक मासातील पौर्णिमेला आमच्या घरात प्रवेश कर, आमच्या घरातील दारिद्र्य नकारात्मक ऊर्जाही नष्ट कर, असे प्रार्थना करून तुम्हाला हे एक काम करायचे आहे. पिवळी मोहरी आणि हळद यामध्ये बाहेरील वाईट नजरेला आणि नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते. अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. पौर्णिमेला तुम्ही हे साधे सोपे छोटेसे काम केल्याने लक्ष्मी नारायण दोघेही प्रसन्न होतात आणि घरामध्ये अखंड पैसा टिकून राहतो. आत्ता मी तुम्हाला जी पोटली सांगितलेली आहे तुम्ही ती पोटली देखील तयार करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळेला करून तुम्ही ती पोटली तुमच्या उंबरठ्याच्या वरती ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहे तिथे बांधायची आहे आणि ह्या वस्तू तुमच्या घरातच आहेत. आता अजून एक महत्त्वाची आहे, पण यासाठी तुम्हाला काही वस्तू ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळते तिथून आणावे लागेल. परंतु हे इतका महत्त्वाचा उपाय आहे, याला धनवर्धक वास्तू पोटली अशी म्हटले जाते. खूप महत्त्वाची चमत्कारिक वस्तू ही आहे. अधिक मासातील पौर्णिमेला उंबरठ्यावर ठेवायच्या पोटलीचे महत्त्व हे अधिक वाढवण्यासाठी तुम्हाला त्यात माता लक्ष्मी म्हणजेच महालक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या काही अत्यंत चमत्कारिक वस्तू समाविष्ट करायच्या आहेत. धनवर्धक पोटली ही खूप महत्त्वाची अभिमंत्रित केलेली पोटली तुमच्या घरातील गरिबी, वास्तुदोष आणि वाईट नजर कायमची दूर करणारी ठरणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक लाल रंगाचाच कपडा घ्यायचा आहे. तुम्ही वरील तो उपाय देखील करू शकता आणि हा जर तुम्हाला करणे झाले तर हा आवर्जून करा, धनवृद्धीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला यामध्ये पिवळी कवडी ठेवायची आहे. तर समुद्रात मिळत असते, माता लक्ष्मीची बहीण मानली जाते कवडीला, म्हणून तुम्हाला पिवळी कवडी घरामध्ये ठेवल्याने घरात पैसा खेचून आणण्याचे काम ही करत असते. तर तुम्हाला 3 किंवा 5 कवड्या या कपड्यावर ठेवायच्या आहेत.
त्यासोबतच तुम्हाला 3 गोमती चक्र ठेवायचे आहेत. भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाणारे हे आहे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट होत असते. त्यासोबतच एक अख्खे हळकुंड ठेवायचे आहे. हळद ही देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरु आणि भगवान विष्णूंचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरामध्ये शुभ कार्य घडतात. त्यासोबतच 1 रुपयाचे नाणे किंवा तांब्याचे नाणे, चांदीचे नाणे असेल तर ते ठेवा किंवा 1 रुपयाचे ठेवले तरी चालेल. यामुळे लक्ष्मी स्थिर राहते. लक्ष्मीचे हे प्रतीक आहे. त्यासोबतच पिवळी मोहरी आणि अक्षता देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. वाईट नजर आणि तांत्रिक दोषांपासून, कर्णीबाधा किंवा इतर कोणत्याही वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, घराचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ह्या वस्तू आहेत. आणि त्यासोबतच वास्तुशुद्धीसाठी 1 कापुराचा तुकडा त्यामध्ये ठेवायचा आहे. अधिक मासाच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. तर मी सुरुवातीचा जो उपाय सांगितलेला आहे तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे. आणि हा जो मी तुम्हाला मोठ्या पोटलीचा, जी धनवृद्धीसाठी धनवर्धक पोटली मानली जाते, तिचा उपाय तुम्हाला 6 ते 9च्या दरम्यान करायचा आहे. तर सर्वात आधी घरातील देवघरासमोर एक पिवळे वस्त्र किंवा लाल कपडा ठेवायचा आहे. त्यावर सर्व सांगितलेल्या वस्तू जसे की कवडी, गोमती चक्र, हळकुंड, नाणे, मोहरी एकत्रित ठेवायचे आहे. त्यानंतर या वस्तूवर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा प्रत्येकी 11 किंवा 21 वेळेला जप करायचा आहे. त्यानंतर पूजा झाल्यावर त्या कपड्याला एकत्रित करून तुम्हाला त्याची एक लहान पोटली तयार करायची आहे. आणि आता घराच्या मुख्य उंबरठ्याची पूजा करा. हळदीचे लेपन, दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि दिवे तुम्ही सकाळीच लावलेले असणार आहे. आणि संध्याकाळपर्यंत ते दिवे तेवत राहील याची काळजी घ्या, किंवा नाहीच राहिले तर संध्याकाळी देखील तुम्ही दिवे प्रज्वलित करू शकता. त्यानंतर ही तयार केलेली पोटली मुख्य दाराच्या चौकटीला वरच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला बांधायची आहे, किंवा उंबरठ्याच्या उजव्या कोपऱ्यात अशी ठेवा ज्या ठिकाणी कोणाचाही पाय लागणार नाही. तर उजव्या कोपऱ्यात देखील तुम्ही खाली ठेवू शकता, परंतु व्यवस्थित ठेवायचे आहे. तर हे केल्याने गोमती चक्र आणि कवडी एकत्रित आल्याने लक्ष्मीनारायण योग बनतो. यामुळे व्यवसायात वृद्धी होते, प्रगती होते, कुटुंबाची प्रगती होते, पैशाची आवक वाढते. त्यासोबतच नकारात्मक ऊर्जेला कडेकोट कुलूप लावणारी ही पोटली आहे. ही पोटली उंबरठ्यावर असल्यामुळे कोणतीही वाईट शक्ती, काळी नजर, नकारात्मक विचार असलेले कोणतीही व्यक्ती घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. त्यासोबतच जर घराचे मुख्य द्वार चुकीच्या दिशेला असेल, उदाहरणार्थ नैऋत्य किंवा दक्षिण दिशेला, तर हा उपाय मुख्य दरवाजाचा वास्तुदोष पूर्णपणे दूर करत असतो. तर ही पोटली तुम्हाला अधिक मासापर्यंत पुढच्या किमान ठेवायची आहे 3 वर्ष, किंवा मग 1 वर्ष राहू द्या, तशीच राहू द्यायची आहे. आणि पुढील वर्षी पौर्णिमेला ती नदीत विसर्जित करू शकता. तर तुम्ही आवर्जून या सर्व वस्तू तुम्हाला बाजारातच मिळतील, त्या नक्की आणा. तर सकाळची छोटीशा पोटलीचा उपाय आणि संध्याकाळच्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या धनवर्धक वृद्धीसाठी पोटलीचा उपाय नक्की करा. अखंड पैसा तुमच्या घरामध्ये टिकून राहील. तर ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. नक्की करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.